नमस्कार. आतापर्यंत आपण श्री विष्णू सहस्रनामाचे 75 श्लोक बघितले. दरवेळेला 15-15 प्रमाणे. तर ह्या वेळेला 15च म्हणायचे आपल्याला. 76 पासून सुरू करते आहे. शुभांगम शांतिदा स्रष्टा कुमुदा कुवलेशया गोहितो गोपतीर गोप्ता ऋषभाक्षो ऋषप्रिया. शुभांग, ज्याची अंगे सुंदर कल्याणकारक आहे असा. शांतिदा, राग द्वेष इत्यादी विकारांपासून मुक्त करून शांती देणारा. स्रष्टा, सृष्टीचा निर्माण करता असणारा. कुमुदा, चंद्रविकासी कमळरूपी असणारा, पृथ्वीवर आनंदाने राहणारा. कु चा पृथ्वी असा अर्थ घेतल्याने हा अर्थ कौ भूम्याम मोदते इति कुमुदः. कुवलेशया, जलामध्ये शयन करणारा. पृथ्वीला ज्याने वेढले आहे अशा जलात शयन करणारा, शेषावर शयन करणारा. कुवल बरोबर म्हणजे जल, सर्पाचे उदर. गोहितः, दुष्टांचा भार कमी करून पृथ्वीसाठी हितकारक, गायींसाठी हितकारक असणारा. गोपतीर, गोपती गायींचा अधिपती, इंद्रियांचा स्वामी, भूमीचा अधिपती. गोप्ता, जगाचे रक्षण करणारा, मायेने स्वतःला झाकणारा. वृषभाक्ष, धर्म हीच ज्याची दृष्टी आहे, ज्याच्या दृष्टिक्षेपातून आशीर्वादांचा वर्षाव होतो. ऋषप्रिय, धर्मप्रिय असणारा. अनिर्वर्ती निवृत्तात्मा, संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः. श्रीवत्सभक्षा श्रीवासः, श्रीपती श्रीमतां वरः. अनिर्वर्ती, देवासुर संग्रामातून परत न फिरणारा, रणांगणातून किंवा धर्मापासून परागमुख न होणारा. निवृत्तात्मा म्हणजे स्वभावता विषयापासून जो दूर गेला आहे. संक्षेपता, संहाराच्या वेळी संक्षेप करणारा, विश्वाला सूक्ष्म बनवणारा. क्षेमकृत, सर्वांचे कल्याण करणारा, प्राप्त झालेल्या वस्तूंचा सांभाळ करणारा. शिवहा, कल्याणकारक मंगलकारक शिवरूपी असणारा. श्रीवत्सभक्षा, ज्याच्या वक्षस्थलावर श्रीवत्स नावाचे चिन्ह आहे असा. श्रीवासहा, लक्ष्मीचा ऐश्वर्याचा निवास आहे, ज्याच्या ठिकाणी आहे असा. श्रीपती, समुद्र मंथनामध्ये निर्माण झालेल्या लक्ष्मीने विष्णूचा पती म्हणून स्वीकार केल्याने लक्ष्मीपती असणारा. श्रीमतांवरहा, श्रीमंतांमध्ये श्रेष्ठ, चारही वेदांचे ज्ञान ज्याच्याकडे आहे तो श्रीमंत होय. श्रीदाह, श्रीशहा, श्रीनिवासहा, श्रीनिधहा, श्रीविभावनहा. श्रीधर, श्रीकर, श्रेय, श्रीमाल लोको त्रयश्रया. श्रीदाह, भक्तांना ऐश्वर्य देणारा. श्रीशहा, लक्ष्मीचा स्वामी असणारा. श्रीनिवासहा, सौंदर्य संपत्ती लक्ष्मी यांचे निवासस्थान असणारा, यांच्यात राहणारा. श्रीनिधी, ऐश्वर्याचा साठा असणारा. श्रीविभावनहा, कर्माच्या योग्यतेनुसार संपत्तीचे विभाजन करणारा. श्रीधरहा, लक्ष्मीचा आधार, वक्षस्थलावर लक्ष्मीला धारण करणारा. श्रीकरहा, स्मरण करणाऱ्यास ऐश्वर्याने युक्त बनवणारा, संपत्ती देणारा. श्रेयहा, अंतिम कल्याण हे ज्याचे रूप आहे असा. श्रीमान, लक्ष्मी संपत्ती ऐश्वर्य ज्याच्याजवळ आहे असा. लोकत्रयाश्रय, तीनही लोकांना आश्रय देणारा, आधार देणारा. स्वक्षा, स्वंगहा, शतानंदो, नंदीर ज्योतिर् गणेश्वरहा. विजितात्मा, विधेयात्मा, सत्कीर्ती, छिन्न संशय. स्वक्षहा, सुंदर नेत्र असणारा. स्वंगहा, सुंदर अवयव असणारा. शतानंदहा, अनेक पटीने आनंदरूपी असणारा. नंदी, परम आनंदरूपी असणारा. ज्योतिर्गणेश्वर, नक्षत्र समुदायांचा स्वामी, ज्योतिस्वरूप गणांचा स्वामी असणारा. विजितात्मा, ज्याने स्वतः जिंकले आहे, जितेंद्रिय असा. अविधेयात्मा, ज्याच्या स्वरूपाबद्दल नेमके कोणतेच विधान करता येत नाही. नेती असा, ज्याच्यावर कुणालाही अधिकार सत्ता गाजवता येत नाही असा. सत्कीर्ती, ज्याची कीर्ती व्यर्थ न जाणारी आणि उत्तम आहे, सत्य आहे असा. छिन्न संशय, हा ज्याच्याविषयी ज्याला कोणत्याही प्रकारचे संशय राहत नाही, ज्याला सारे काही करतला मल कवत स्पष्ट आहे असा. उदीर्ण सर्वतश्चक्षुरलिशः शाश्वत स्थिरः. भूषयो भूषणो भूर्तीर विशोक शोकनाशः. उदीर्ण, स्वचैतन्याने सर्वांमध्ये उठून दिसणारा, श्रेष्ठ असा. सर्वचक्षु, स्वचैतन्याने सर्व बाजूंनी नेत्र असणारा, सहस्र नेत्र असणारा, सहस्राक्ष स्वरूपी. अनिशहा, ज्याच्यावर कुणीही स्वामित्व गाजवू शकत नाही असा. शाश्वत स्थिरहा, नित्य स्वरूप असून विकार उत्पन्न होत नसल्याने जो नेहमीसाठी स्थिर आहे असा. भूषया, भूमीवर झोपणारा. रामावतारात भूमीवर शयन केल्याने हे नाव. भूषण, हा
सर्वांना अलंकृत असणारा, शोभविणारा. भूतीही ऐश्वर्य रूपी असणारा, सर्व विभूतींना कारण असणारा. विशोकहा परमानंद रूप असल्याने शोकरहित असणारा, शोकनाशन, सर्व प्राणीमात्रांचा शोक नाहीसा करणारा. अर्चिष्मा नर्चित कुंभो विशोदात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथः प्रद्युम्नो मित विक्रमः. अर्चिष्मान तेजस्वी प्रभेने युक्त असणारा. अर्चितः सर्वांकडून पूजिला गेलेला. कुंभ स्वरूपी सर्व काही सामावून घेणारा असणारा. विशुद्धात्मा पवित्र सत्वादी गुणाहून भिन्न असणारा, गुणातीत. विशोधन स्मरण करताच शुद्धी करणारा, पाप नाहीसे करणारा. अनिरुद्ध अयोग्य व्यक्तीकडून ज्याला हृदयात धरून ठेवता येणे शक्य नाही असा. अप्रतिरथ ज्याच्या रथात कुणीही अडवू शकणार नाही, प्रतिपक्षी नाही असा. पद्मुग्न ज्याच्याजवळ उत्कृष्ट धन आहे असा. अमित विक्रम ज्याचा पराक्रम मोजता येणार नाही असा, महान पराक्रमी. कालनेमी निहा वीरहा शौरी शूर जनेश्वरहा त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशवा केशिया हरी. कालनेमिनी नावाच्या सुराला ठार करणारा. वीरहा पराक्रमी शूर असणारा. शौरी शूर नावाच्या कुळात जन्मलेला. शूर जनेश्वरहा इंद्रादींचा शूरजल स्वामी शासक असा. त्रिलोकात्मा तिन्ही लोकांना व्यापून राहणारा, तीनही लोकांच्या आत्मस्वरूपी असणारा. त्रिलोकेशहा तीनही लोकांवर आधिपत्य गाजवणारा. केशवहा केश नावांच्या सूर्यादी किरणांनी युक्त असणारा. ब्रह्मा विष्णू शिव या शक्तींना केश म्हणतात, या शक्तींनी युक्त असणारा. केशवहा अंशो ते प्रकाशन्ते ममैते केशी सज्ञिता सर्वज्ञान केशवम तस्माद मामाहुर द्विजसत्तमा. महाभारत शांती. केश सज्ञिता सूर्य दिस संक्रांता अशवहा तद्वत्तया केशवा ब्रह्म विष्णू शिवाख्या शक्तया केश सज्ञिता तद्वत्ता वा केशव शंकराचार्य प्रशस्ता केशा यशेती केशव. किरीट भाष्य. केशी दैत्याला ठार मारणारा. हरी अज्ञानाने निर्माण झालेला संसार मायाजवळ हरण करणारा. कामदेव कामपाल कामिकांत कृतागम अनिर्देश वपुर विष्णुर विरोनंतो धनंजय. कामदेव मदन स्वरूपी धर्मादी पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी ज्या देवतेची इच्छा केली जाते असा. कामपाल कामनांचे रक्षण करणारा, कामना पूर्ण करणारा. कामी कामना करणारा, कामना पूर्ण झालेला. कांत सुंदर शरीर धारण करणारा, प्रलयकाली प्रजापतीचाही अंत करणारा. कृतागम वेदादी शास्त्रे ज्याने निर्माण केली आहे असा. अनिर्देश वपू ज्याच्या स्वरूपाचा नेमका निर्देश करता येत नाही. विष्णू ज्याने साऱ्या विश्वाला व्यापले आहे असा. विष्णू व्याप्ते मे रोदसी पार्था कांतीर भ्यधिका स्थितः क्रमणाचाप्यहम पार्थ विष्णुरित्य भी सज्ञितः. वीर पराक्रमी गमनशील असा. अनंत अमर्याद स्थिती काळ यांच्या बंधनात नसलेला. व्याप्तिवाद नित्यवाद सर्वात्मवाद देशतः कालतः वस्तुतः व अपरिच्छिन्न अनंत गंधर्वाप्य रस सिद्धा किन्नरो रगचारणः नान्तं गुणानां गच्छन्ति तेनानंतो यमव्यः. विष्णू पुराण. धनंजय दिग्विजयाच्या वेळी भरपूर धन जिंकणारा. पांडवांपैकी अर्जुन धनंजय ही एक विभूती आहे त्याच्या स्वरूपी. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्म विवर्धन ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिय. ब्रह्मण्य ब्रह्माला. तप वेद विप्र ज्ञान हितकारक असणारा. तपो वेदाश्च विप्राश्च ज्ञानम च ब्रह्मसज्ञितम तेभ्यो हितत्वात ब्रह्मण्या. ब्रह्मकृत तप वेद विप्र ज्ञान यांचा करता असणारा. ब्रह्म सर्व सृष्टी निर्माण ब्रह्मदेव स्वरूपी असणारा. ब्रह्म वृद्धिंगत झालेला अंतिम सत्य असणारा. ब्रह्मविवर्धन ब्रह्माला तप वेद ज्ञान वाढवणारा. ब्रह्मविद ब्रह्माला जाणणारा, वेद वेदार्थ जाणणारा. ब्राह्मण ज्याचे स्वरूप आहे वेदांचा उपदेशक असा. ब्रह्मी तप वेद ज्ञान ज्याच्या ठिकाणी आहे असा. ब्रह्मज्ञ वेदांना किंवा ब्रह्माला जाणणारा असा. ब्राह्मणप्रिय ब्राह्मण ज्याला प्रिय आहे, ब्राह्मणांना जो प्रिय आहे. महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगहा महाक्रतृ महायज्वा महायज्ञो महाहवी. महाक्रमा ज्याचा क्रम ज्याचा संचार श्रेष्ठ आहे असा. महाकर्मा ज्याने विश्वोत्पत्ती हे महान कार्य केले आहे असा. महातेजा महान तेजस्वी ज्याच्या तेजाने इतर सूर्य इत्यादी तेजस्वी बनतात असा. महोरगहा वासुकी नागाप्रमाणे महान स्वरूपी असणारा. महाक्रतृ अश्वमेधाप्रमाणे महान याग ज्याचे स्वरूप आहे असा. महायज्वा लोकसंग्रहासाठी महायज्ञ करणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असा. महायज्ञ
महायज्ञ महान यज्ञ ज्याचे स्वरूप आहे असा. महाहवी महान हविर्द्वरू स्वरूपी असणारा जो महान आहे आणि यज्ञ स्वरूपी आहे असा. सव्य सव प्रिय स्तोत्रम स्तुती स्तोत्रा रणप्रिय पूर्ण पुरयिता पुण्य पुण्यकीर्तीर नामय. सव्य सर्वांकडून स्तुती करण्यास योग्य असा. सवप्रिय स्तुती ज्याला प्रिय आहे असा. स्तोत्रम सामगानातील स्तोत्र ज्याचे स्वरूप आहे. सवन करण्याचे साधन हे स्वरूप असणारा. स्तुती ही सवन करणाऱ्याची क्रिया हे स्वरूप असणारा. स्तोता स्तुती करणारा हेच ज्याचे स्वरूप आहे असा. रणप्रिय रणांगण ज्याला अत्यंत प्रिय आहे असा. पूर्ण सर्वांना व्यापून असलेला ज्याच्या सर्व कामना पूर्ण झाल्या आहेत सद्गुणांनी परिपूर्ण असा. सकलै कामे सकलाभि शक्तिभिष्ट संपन्न इति. पूर्ण पुरयिता सर्वांना परिपूर्ण करणारा. पुण्य पुण्यस्वरूप पवित्रकारक मंगलकारक असा. पुण्यकीर्ती ज्याची कीर्ती गायली असता पुण्य लागते असा. अनामय निरोगी विविध तापापासून मुक्त झालेला अंतर्बाह्य व्याधींपासून मुक्त. मनोजवस्ती तीर्थकरो वसुरेता वसुप्रधा वसुप्रदो वासुदेवा वसुर्व सुमना हवी. मनोजव सर्वग असल्याने मनाप्रमाणे वेग असणारा. तीर्थकर सर्व विद्यांचा ज्ञाता. तीर्थ बरोबर विद्या. वसुरेता सर्व प्रकारचे ऐश्वर्य ज्याच्या बीजापासून उत्पन्न झाले आहे असा. वसुप्रदा विपुल प्रमाणात धन देणारा. वसुप्रदा मोक्ष स्वरूपी फल देणारा. दुष्टांचे ऐश्वर्य नष्ट करणारा. दा धातूचे दोन अर्थ आहे. एक देणारा आणि दुसरा कापणारा. वासुदेव वसुदेवाचा पुत्र असणारा. वसु सर्व प्राणी मात्र ज्याच्या ठिकाणी राहतात किंवा जो सर्वांमध्ये राहतो असा. व सुमन सर्व विषयात ज्याचे मन ऐश्वर्ययुक्त आहे असा. हवी हवीरद्रव्य हे ज्याचे स्वरूप आहे असा. सद्गती सत्कृती सत्तः सद्भूती सत्परायण शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामुन. सद्गती सज्जनांना श्रेष्ठ गती देणारा. उत्कृष्ट गती मोक्ष हे स्वरूप असणारा. सत्कृती जगाचे रक्षण इत्यादी चांगली कृती करणारा. सत्ता अस्तित्वाने युक्त सत्ता स्वरूपी असणारा. अधिष्ठान रूपी. सजातीय विजातीय स्वगत भेदरहिता अनुभूती. सत्ता सद्भूती चैतन्यमय आणि सत्स्वरूप असून जो व्यक्त झाला असा. सत्परायण सज्जनांचे तत्व जाणणाऱ्यांचे आश्रयस्थान असणारा. शूरसेना ज्याच्या सेनेत हनुमान इत्यादी अनेक शूर पराक्रमी आहेत असा. यदुश्रेष्ठ यदुकुळातील सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ असणारा. सन्निवास सज्जनांचे निवासस्थान सज्जनांमध्ये निवास करणारा. सुयामुन यमुना नदीच्या असमंतात राहणाऱ्यांमध्ये शोभून दिसतो असा. भूतावासो वासुदेवा सर्वा सुनील यौनलहा. दर्पहा दर्पदो दुप्तो दुर्धरो थापराजिता. भूतावास सर्व प्राणीमात्रांचे निवासस्थान सर्व प्राणीमात्रात राहणारा. वासुदेव वसुदेव पुत्र आपल्या मायेने सर्व जगत आच्छादणारा. वासुदेव जगदाच्छाय दयती मायेती वासुहा स एव देव इति वासुदेवा. सर्वा सुनीला सर्वांचे प्राण असू ज्याच्यामध्ये विलीन होतात. अनलाहा अग्निस्वरूपी असणारा. दर्पहा दर्पविरोधी असणाऱ्या सर्वांचा अहंकार आणि दर्प नाहीसा करणारा. दर्पदहा धर्माने वागणाऱ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करणारा. दृप्त स्वानंदात रममाण झाल्याने इतरांची क्षिती न बाळगणारा. दुर्धर ज्याला अंतःकरणात पकडणे अत्यंत कठीण आहे असा. अपराजित अंतर्विकार आणि बाह्य दानव इत्यादी कडून ज्याचा पराजय होणे शक्य नाही असा. विश्वमूर्तीर महामूर्तीर दीप्तमूर्तीर मूर्तिमान. अनेक मूर्तीर अव्यक्त शतमूर्तीर शताननः. विश्वमूर्तीर सर्वात्मकत्वामुळे विश्व हेच ज्याची मूर्ती आहे असा. ज्याची अनेक रूपे आहेत असा. महामूर्तीर ज्याचे स्वरूप अत्यंत महान आहे असा. दीप्तमूर्तीर ज्ञानाने ज्याचे रूप अत्यंत तेजस्वी आहे असा. अमूर्तिमान ज्याचे रूप व्यक्त नाही असा. कर्माने बद्ध होणारी ज्याची मूर्ती नाही असा. अमूर्तिमान कर्म निबंधना मूर्तिरश्च न विद्यते इति अमूर्तिमान. अनेक मूर्ती अनेक अवतार ज्या असल्याने अनेक रूपात असणारा विश्वरूपी असणारा. अव्यक्त अव्यक्त स्वरूपी असणारा. शतमूर्ती अनंत रूपे धारण करणारा. शताननः अनंत मुखे असणारा. सहस्रशीर्ष पुरुष. आतापर्यंत आपण 90 श्लोकापर्यंत आलो. आज आपले 15 श्लोक पूर्ण झाले. याचा अर्थ मी चांगला सांगायचा प्रयत्न करते. मला सांगा कुठे अजून थांबायचं किंवा शांततेत म्हणायचं, कारण आपल्याला वेळ भरपूर लागतो त्याच्यामुळे. जय जय रघुवीर समर्थ.